25% सा आपको ॲडव्हान्स देना पडेगा, तो तुझे काम मिलेगा काम शुरू होने से पहले. मित्रांनो, संदीप देशपांडे यांनी काल एक व्हिडिओ टाकला, आज एक व्हिडिओ टाकला. तुम्ही जर का तो संदीप देशपांडे यांचा व्हिडिओ नीट ऐकला ना, त्या व्हिडिओमध्ये तो अधिकारी क्लिअर बोलतोय जे पैसे रोकडा द्यावं लागेल, इतर सगळ्या या अशा गोष्टी, या अशा शब्दांचा वापर हा तिकडे बसून केला जातो. आज नगरसेवक नाही आहेत, पण मित्रांनो ही गोष्ट जी घडतीये ना, खूप लुटलंय, खूप खाल्लंय आजपर्यंत. तुम्ही तुमच्या वॉर्डाची काही समस्या असेल ना, तर साला नगरसेवकाकडे जाऊ शकत नाही. आणि आपल्याला काही लोकांना तर माहितीच असतं कुठं जायचं, नगरसेवक नाही तर काही लोक मग असेच सोडून देतात, विषय वारावर टाकतात. मित्रांनो, भरपूर अशा गोष्टी आहेत जो आपल्यापर्यंत विषय पोचला पाहिजे की आपल्या नगरसेवकाची कामं आजपर्यंत काय झाली, नगरसेवकाने किती पैसा खर्च केला आपल्या वॉर्डासाठी, सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. एक RTI टाकला ना, फक्त सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण कसं आहे, आपण सामान्य माणसं विचार करतो कशाला सोड ना, पण इथे वर जे कामं होतात सगळी टक्केवारीत कामं होतात. मग ते नगरसेवकापासून माझे नगरसेवक सगळे हे आता सत्तेत कोण आहे, भाजप आहे. तर हे कोण सगळे जे हँडल करत आहे, तुम्हाला आता मला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही स्वतः समजा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ना मित्रांनो, हे आपल्या पैशाच्या जीवावर चालू आहेत. यांना काहीही पडलेलं नसतं. यांना फक्त आणि फक्त आपले रस्ते बनवून द्यायचं, गटर कुठं कोणी कंप्लेंट केलं तर साफ करून द्यायचं, किंवा कोणी कंप्लेंट टाकलीस, कोणाला जर का जास्त काय माहीत असेल, अधिक माहिती असेल, RTI कोणी टाकला असतं, त्याला प्रत्युत्तर देता येतं, पण काही वेळ जातो किंवा मग जास्त प्रेशराईज केलं तर मग त्या गोष्टी पुढे केल्या जातात. काही लोकांना पैसे देऊन मग शांत केले जातं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. सामान्य माणसांनी खरं याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे संदीप देशपांडे साहेबांनी एक बाहेर व्हिडिओ जे काढतात त्यातून आपण काय बोध घेतोय, मला खरं तर दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की सामान्य माणूस असा समजतो हे माझे थोडी पैसे आहेत. मित्रांनो, हे आपलेच पैसे आहेत, हे आपल्याच पैशावर सगळं चालतंय आणि त्याच्यामुळे आपण टॅक्स भरतोय हे आपण ना आधी डोक्यात घेतलं पाहिजे. आणि हे लोक काय बसलेले लोक आहेत ना, त्यांना त्यांचा रुबाब हा कितपर्यंत चालला आहे, हा कुठल्या भाषेत चालला आहे, हे काय आपल्या जीवावर पैसे कमवत आहेत, किती किती पैसा कमवतात ना ह्याचा अंदाज पण नाही तुम्हाला. मित्रांनो, मला असं वाटतं कधीतरी तुम्ही ना त्या खोलामध्ये जा आणि त्याचा अभ्यास करा की हे नगरसेवक, आता तर नगरसेवक ना, पण आता हे वॉर्ड अधिकारी, इतर सगळे BMC, इतर सगळे लोक किती पैसे खातात, हे जे धंदे लावतात, हे त्यांना हप्ते किती जातात, हे भरपूर पैसे कमवतात. पण आपण एका शब्दाने कधी बोललो नाही. आज हे संदीप देशपांडे साहेब हे जे व्हिडिओज बाहेर काढतात ना, मला वाटतं ते सगळ्यात जास्तीत जास्त आपण शेअर केले पाहिजे. महाराष्ट्र सैनिकांनी सामान्य माणसापर्यंत हे विषय पोहोचवला पाहिजे की अशा गोष्टी घडतायत. आता हे काय नाही, हे कोणा एका अधिकाऱ्याला बाहेर काढा किंवा मग त्यांना निलंबित करा, हे करून काहीच नाही होणार. या सिस्टीममध्ये पारदर्शकता असली पाहिजे. हे टेंडर कितीच आहे किंवा मग हे टेंडर कोणाला दिलं जाते, ते टेंडर कशाच्या आधारे दिलं जाते, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते मला असं वाटतं सामान्य माणसाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि सामान्य माणसांनी खरं, अरे आपण एक साधी भाजी पण घ्यायला जातो तर आपण भांडून त्याला 5-10 रुपये कमी करतो, आणि इथं आपल्या रस्त्याचा आपण बाहेरच्या गोष्टीचा विचारच करत नाही. आपण विचार करतो हे थोडे आपल्या घरचं आहे. पण मित्रांनो, हा त्यात पैसा लागलेला तो आपला आहे, हा आपण नीट विचार करणं गरजेचं आहे. आपण त्या खोल्यात जाणं गरजेचं आहे. सगळा टाका RTI, काढा सगळा हिशोब, मागा किती खर्च झाला, टेंडर मिळालंय, कसं कोणाला मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हे पदाधिकाऱ्यांनी तर केल्याच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्र सैनिकांनी जागा होणं गरजेचं आहे, शिवसैनिकांनी जागा होणं गरजेचं आहे. संदीप देशपांडे साहेब जसं करतायत तसं काम आपण, मला असं वाटतं, या सगळ्या मनसेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आता ह्यांचे घोटाळे बाहेर काढले पाहिजे. आजपर्यंत काय केलं, व्हिडिओ करा व्हायरल झाला, ह्या लोकांना कळू दे, सामान्य लोकांना की आहे ना तुमचा पैसा कुठे जातोय. ह्या लोकांना कळू दे की बाबा तुम्हाला ना चुत्या बनवलं जात आहे. तुम्ही कोण, तुम्ही काय, तुम्ही आपलं मतदान करायचं आणि निघायचं. काय दरवेळेला मतदान आपण करतो तेच आपण बाहेर पडलं की तेच रस्ते, तेच खड्डे, तेच सगळ्या इतर गोष्टी आपल्या आयुष्यात, आपल्या नशिबात जे पेरलेल्या आहेत त्याच आपण भोगून पुढे घेऊन चाललोय. आणि कोणाला काय विचारलं तर काय कामं झाली का, हो प्रगती झाली. अरे प्रगती झाली, प्रगती म्हणजे काय, भारत देशाच्या बाहेर जावा, बघा तो जपानसारखा देश हा कुठे होता आणि कुठे गेला. अनुभव पडलेला तो देश आज कुठल्या परिस्थितीमध्ये जगतोय. आणि आपण आज साला आपण देश कधी स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र होऊन आपल्याला काय मिळालं साला तेच कळत नाही. सामान्य माणसाला मला विनंती करायची, एक माय BMC म्हणून एक ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या आजूबाजूला रस्ते दिसत आहेत, खड्डे दिसत आहेत, इतर गोष्टी काही दिसत आहेत, तिकडे ॲप डाउनलोड करा आपला आणि ते फोटोज काढा, ते कंप्लेंट करा. ते कंप्लेंटची तुमची दखल घेतलीच जाईल. नाही दखल घेत असेल तर तुम्ही RTI टाका. इतर सगळ्या गोष्टींची प्रोसेस तुम्हाला जर का माहीत नसेल तर ChatGPTवर जा, परप्लेक्सिटीवर जा, इतर सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल तिकडे. पण मला असं वाटतं सामान्य माणसाने आता ह्यांच्यावर प्रेशर टाकणं गरजेचं आहे, कारण ह्यांना माहिती आहे सामान्य माणूस काय करू शकतो. कारण सामान्य माणसाला आडाने ठेवलेलं आहे. हे लोकांना शिक्षित होऊन द्यायचंच नाही आहे. सरकारपर्यंत आपण कसं पोहोचायचं, सरकार आपले अधिकार काय आहे सरकारला आपण विचारायचे, हे लोकांपर्यंत कधीच पोहोचलं नाही. मी पोहोचवणार, मी सांगणार लोकांना की तुम्ही हे करू शकता, हे तुमचे अधिकार आहेत. मला असं वाटतं आपल्या हे पारदर्शकपणा जे आहेत ना, हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही, ते पोहोचवणं नगरसेवकाचं काम आहे. आपल्यापर्यंत कुठल्याच गोष्टी पोहोचल्या गेल्या नाहीत किंवा आपली कामं जी आहेत ना, आपण कंप्लेंट करून झाला जसं काय यांच्या घरातून हे पैसे काढून टाकतायत, असं त्या लोकांचा ॲटिट्यूड असतो. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की उठा, सुधरा, कारण आता भरपूर कॉन्ट्रॅक्ट हे आत्ताच
परप्रांतीयांच्या खिशात, परप्रांतीच्या घशात घातली जातात. आपल्या मराठी माणसाकडे कॉन्ट्रॅक्ट कुठे आहेत? आपला मराठी माणूस गल्ली गल्ली बघा, तुमच्या आजूबाजूला तुम्ही स्वतः बघा, कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय? भरपूर कमी आहेत जे मराठी आहेत. आणि हे असंच जर का या भाजपच्या हातात जर का आता गेली ना सत्ता मुंबई महानगरपालिकेची, सोडा विषय मराठीचा. माझी विनंती आहे, मराठीसाठी कडवट राहा, मराठीचा इतिहास वाचा, इतर सगळ्या गोष्टी, आणि थोडं हे 2 महिने आहेत ना, जरा आपला जोर लावा. महाराष्ट्र सैनिकांना, शिवसैनिकांना माझी विनंती आहे, हे विचारा प्रश्न ह्यांना, ह्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा, लोकांपर्यंत पोचवा की हे कसे कामं करतात, हे कसे पैसे खातात, कसे टक्केवारी जातात, का टेंडर रस्त्याचंच काढलं जातं, का रस्तेच बनवले जातात, इतर सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवतो, तुम्ही पण पोचवा. हे टेंडर रस्त्याचेच काढून, रस्ते चांगले असतील तरी खोदायचे, तर त्याच्यामागे टक्केवारी घ्यायची. ते वरपासून खालपर्यंत सगळे टक्केवारी पैसे खातात. आणि किती 1000 रुपयाचं समजा एक कॉन्ट्रॅक्ट असेल, ते खाली येत 100 रुपयाचं होतं, आणि त्या 100 रुपयाचा रस्ता आपल्याला मिळतो. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार केला पाहिजे. संदीप देशपांडे साहेबांनी हे मला असं वाटतं हा मुद्दा जो आता घेतला आहे तो लावून धरला पाहिजे. प्रत्येक विभागामधले, प्रभागामधल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसर जे असतील ना, त्यांचे सगळे खुलासे आता बाहेर आले पाहिजे. एवढंच सांगतो मित्रांनो, तुर्तास सांगतो, हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिकापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही ना स्वतः जागे आहात म्हणून दाखवा, जरा समाजाचा एक नागरिक व्हा आणि उठा आणि हातात मोबाईल घ्या, व्हिडिओ बनवा. तुम्हाला भ्रष्टाचार दिसेल ते बोला. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.